मिरगाव येथे भोंदूबाबा अशोक खरात यांचं जे संस्थान आहे, त्या संस्थानचं जे मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाहेर सध्या मी आहे। श्री ईशान्येश्वर हे मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये अनेक राजकीय नेते असतील, बडे नेते असतील, ते येऊन गेलेले आहे, दर्शनासाठी इथे हजेरी लावलेली आहे। आणि ह्या सध्या मंदिर परिसरात बघतो की संपूर्ण शुकशुकाट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। अनेक एरवी या ठिकाणी मोठी गर्दी असायची। दर शनिवारी रविवारी हा खरात बाबा जो आहे तो या ठिकाणी येत होता आणि ह्या ठिकाणी जो नागरिकांना भेटत होता। या परिसरामध्ये देखील तो अनेक वेळा फिरत होता। या ठिकाणी त्यांनी जमिनी असतील किंवा फार्म हाऊस आहे ते देखील या ठिकाणी बांधलेला आहे आणि मोठा राबता जो आहे तो त्याचा ह्या ठिकाणी असायचा। अनेक बडे नेते असतील, राजकीय नेते असतील, तर ते या ठिकाणी येऊन गेलेले आहे। खरं तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा इतर जे राजकीय नेते असतील ते याच मंदिरामध्ये त्यांनी हजेरी लावलेली आहे। हे ईशान्येश्वराचं मंदिर आहे आणि या ठिकाणी हे संस्थान जे आहे ते ह्या खरात बाबाचं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी गर्दी जी आहे ते नागरिक करत होते। मात्र आता सध्या आपण बघतो की गेल्या काही 5-6 दिवसापासून या ठिकाणी कोणीही फिरकलेलं नाही आहे आणि जे एरवी जी गर्दी असायची ती गर्दी जी आहे ती दिसत नाही आहे। खरं तर पोलिसांनी देखील या ठिकाणी पाहणी केल्याचं बोललं जाते। अतिशय गुप्तता जी आहे ती पोलिसांकडून जी आहे ती पाळण्यात येत आहे। या परिसरामध्ये देखील छापेमारी जी आहे पोलिसांनी केल्याचं जे आहे तिथले काही स्थानिकांनी देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे आता एकंदरीतच हे संस्थान जे आहे ते चर्चेत आलेलं आहे गेल्या काही दिवसापासून आणि आता आपण बघू शकतो की सध्या आता या ठिकाणी एकंदरीत सगळा शुकशुकाट जो आहे तो पाहायला मिळतो आहे। कदाचित ह्या बाबाला घेऊन पोलीस या ठिकाणी पाहणी करण्यासाठी देखील येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। याच परिसरामध्ये त्याचं एक गेस्ट हाऊस जे आहे ते देखील आहे, फार्म हाऊस आहे, ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि एकंदरीतच या संपूर्ण परिसरामध्ये अनेक वर्षापासून हे संस्थान जे आहे ते उभारलेलं आहे आणि या परिसरामध्ये अनेक राज्यभरातून किंवा देशभरातून जे नागरिक आहे ते या ठिकाणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि आता सध्या पाहतो तर या ठिकाणी संपूर्ण शुकशुकाट आहे। कोणीच या ठिकाणी संस्थांचं सदस्य असतील किंवा इथले कर्मचारी जे आहे ते देखील दिसत नाहीये। कॅमेरामॅन अमित अडेसह कुणाल जायकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।